राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनं चर्चेला उधाण आलेलं आहे। या भेटीबाबत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही सूचक वक्तव्य केलं। ठाकरे शिंदे युतीबाबत विचारलं असता 2024च्या पोटामध्ये काय दडलंय हे कोणाला माहिती आहे असं उत्तर त्यांनी दिलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्या रेल्वे स्थानकाचं लोकार्पण करण्यात आलं। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वंदे भारतसह 8 नव्या गाड्यांना हिरवा कंदील दाखवला। अयोध्येत पंतप्रधानांचा विमानतळ ते रेल्वे स्थानक या दरम्यानच्या मार्गावर रोड शो देखील झाला। मोदींच्या दौऱ्यासाठी अयोध्या नगरी सजली। ठिकठिकाणी रंगारंग कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं। अयोध्या विमानतळावर सर्वात प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विमान उतरलं। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोदींचं विमानतळावर स्वागतही केलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अयोध्या दौऱ्यात अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यातून भारतातील विविध राज्यांच्या संस्कृतीचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। नागपुरात राम कलश यात्रा काढण्यात आली। रामदास पेठ परिसरात निघालेल्या कलश यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं लोक श्रीरामाचा जयघोष करत सहभागी झाले। हे कलश शहरातील अनेक भागांमध्ये जाणार असून ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करत या कलशाचं स्वागत करण्यात आलं। जम्मू काश्मीरच्या वैष्णोदेवीचं दर्शन घेणाऱ्या भाविकांमध्ये विक्रमी वाढ झालेली आहे। 2023 मध्ये भाविकांनी सर्वच रेकॉर्ड मोडलेले आहेत। एका वर्षात 94 लाख भाविकांनी वैष्णोदेवीचं दर्शन घेतलेलं आहे। मुख्यमंत्री बदनापूर इथं अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सहभागी झाले आणि यावेळेस फडणवीसांनी टाळ वाजवत अखंड हरिनाम सप्ताहामध्ये भाग घेतला। त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे सुद्धा उपस्थित होते। पुण्यातील कोरेगाव भीमा इथं 206व्या शौर्य दिन निमित्तानं प्रशासन सज्ज झालेलं असून इथली तयारी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। विजयस्तंभ परिसराला छावणीचं स्वरूप आलंय। मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 20 ते 25% अधिकचा जनसमुदाय येईल असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे।